आणि या ठिकाणी मशरूल म्हणून हैदराबादचा निजामचा एक प्रतिनिधी होता. त्यांच्यामध्ये खांड्याची लढाई झाली. 11 मार्च 1795 ही तारीख या ठिकाणी खांड्याच्या जवळ एक रण टेकडी म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्या दोन्ही सैनिकांमध्ये मराठ्यांनी एका दिवसामध्ये या ठिकाणी विजय संपादन केला आणि निजामाचं सैन्य इथल्या खर्ड्याचा जो किल्ला आहे त्यामध्ये आश्रयात आलं. त्या खर्ड्याच्या किल्ल्याला पूर्ण 4 बाजूने मराठ्यांनी वेढा टाकला आणि त्या आपल्या निजामाच्या सैन्याची पूर्णपणे रसद सोडली. शेवटी 6ची बोलणी 27 मार्च पर्यंत चालू होती आणि शेवटी आपल्या सैन्याचं जेवणा पाण्यापासून सुद्धा हाल व्हायला लागले. त्यावेळेस निजामाने तो स्थळ स्वीकारला आणि या ठिकाणी खर्ड्याच्या लढाईतल्या बरेचसे स्थळ म्हणजे बरेचसे त्यांच्यावर बोलणी चढवले गेले निजामावर. अशा पद्धतीने या ठिकाणचा इतिहास आहे. त्यावेळी मराठ्यांची सत्ता अतिशय उत्तरेत सुद्धा होती, म्हणजे अगदी राजस्थान पासून ते खालपर्यंत. राजपूत समाजाचा जर इतिहास घ्यायचा म्हटलं तर या ठिकाणी जे सुलतान राजे निंबाळकर म्हणून जे होते ते या ठिकाणी निजामाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी राज्य करत होते आणि त्यांचं सुद्धा वंश जर बघितलं आपण तिथे सुद्धा राजस्थान मधलं धारचं त्याचं मूळ स्थान आहे आणि ते सुद्धा राजपूत कॅटेगरीतले. तर त्यावेळेस मराठ्यांची जी सत्ता राजस्थानातली होती की त्यांनी ज्यावेळेस 1794 मध्ये महाजी शिंदे यांचा मृत्यू झाला तेव्हा निजामाने असं ठरवलं की या ठिकाणी महाजी शिंदेचा मृत्यू झाला म्हणजे हीच खरी वेळ वारशावर चालून जायची. आणि अशा वेळेस 1794 मध्ये त्यांचं धोरण समजून घेऊन नानासाहेब फडणवीसांनी जे पेशव्यांचं राज्य होतं त्यांनी सगळ्या भारतामधनं मराठीची सरकार बोलवण्यास सुरुवात केली होती. आणि अशा वेळेस कुठेतरी या राजपूत समाजाचाही आपल्याला फायदा होईल या दृष्टीने या समाजाला राजस्थान मधून लढाईसाठी बोलवलं गेलं. खऱ्या अर्थाने त्यांनी अतिशय या लढाईमध्ये फार वीराला असं म्हणजे लढाई केली आणि फार मोठा विजय या ठिकाणी निजामावर संपादित केला गेला. यानंतर लढाईनंतर त्यांच्या पोटपाण्याचा जो प्रश्न आहे तो कुठेतरी मिटावा आणि खर्ड्यालाही एक आपलं बाँड्रीवरचं गाव आहे निजामशाही आणि मराठेशाहीच्या. त्यामुळं यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांना इथं एक शुक्रवार पेठ म्हणून भाग आहे की आपल्या विशीच्या बाहेर नदीच्या पलीकडे शुक्रवार पेठ म्हणून भाग आहे त्या ठिकाणी काही लोकांना स्थायी केलं. आपल्या जवळ दरडवाडी म्हणून एक गाव आहे अशा ठिकाणी या राजपूत भामटा लोकांना त्यांनी त्यावेळेस थांबण्यासाठी जागा दिली. त्यावेळेस त्यांच्या नावावर जमिनी करून दिल्या की जेणेकरून त्यांचा उद्याचा पोटपाण्याचा प्रश्न मिटेल. अशा प्रकारे ही राजपूत समाज या ठिकाणी राहू लागला आणि त्यांच्या पोटपाण्यासाठी जमिनीबरोबरच सगळ्या लोकांनी काही ठराविक रक्कम किंवा ठराविक धान्याच्या स्वरूपात त्यांना मदत करायची अशा प्रकारे ठरले गेलं. खऱ्या अर्थानं ही राजपूतची जात लढवई होती आणि त्यांना असं कोणाच्याकडे तरी मागून खाणं किंवा काय असं पटत नव्हतं मनातून. तेव्हा त्यांनी या माध्यमातून काय लोकांकडे हिसकावून घ्यायला सुरुवात केली म्हणजे कुठेतरी त्यांच्या स्वाभिमानाला तडा गेल्यावर. आणि त्याच्यातनं त्यावेळेस ही जात पूर्णपणे नवीन असल्यामुळे आपल्या भागामध्ये काय नाव द्यायचं म्हणून भामटा नाव त्यांना पडलं गेलं आणि त्यानंतर बऱ्याच अंशी या ठिकाणी या राजपूत भामटाचा अशा प्रकारचा इतिहास आहे. आणि मग पुढे त्या पिढ्या कुणी चोऱ्या करायला लागल्या, किरकोळ चोऱ्यांचाही या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटत आहे. हे चोर म्हणजे काय दरोडे परवडत नाही. त्याच्या चोरीची स्टाईल एक वेगळी, एक साधं कुठेतरी पाकिट मारी किंवा दिवसा घडणारे चोऱ्या किरकोळ ते गटागटाने चोऱ्या करत नाहीत किंवा रात्रीतही कोणी चोऱ्या करत नाही. किंवा बाकाली म्हणून पद्धत आहे की ज्या ठिकाणी तुमच्या आता 100 रुपयाची नोट माझ्या खिशात आहे, एखादी दुकानदाराची नोट दाखवायची, 10 रुपयाचं सामान घ्यायचं, 10 रुपये 100 रुपये आपल्या खिशात टाकायचे, तो पुढचा दुकानदार ते 90 रुपये आपले माघार देतो, ते सामान 10 रुपयात परत देतो आपल्याला. अशा प्रकारे बकाली म्हणून एक स्टाईल आहे. अशा प्रकारची ही जात आहे आणि या ठिकाणी अजून सुद्धा या समाजाला कुठेतरी वर येण्यासाठी आपल्या शासकीय दृष्टिकोनाचा प्रयत्न होणे गरजेचं आहे की जेणेकरून हा समाज गुन्हेगारीपासून वळला जाईल आणि इतरत्र वळला जाईल. या दृष्टीने आपण आपल्या मार्फत प्रयत्न हवेत. याचा उद्देश ठेवूनच या ठिकाणी बरेचसे मुलं असतील की ज्यांना या ठिकाणी शिक्षणाची ओढ आहे, पण बऱ्याच अंशी मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की 5-7 वर्षापासून यांना जातीचे दाखलेच मिळत नव्हते. त्यांच्या ऍडमिशनला बऱ्याच ठिकाणी अडचण होत होता, त्यांना स्कॉलरशिप मिळण्यामध्ये अडचण येत होती आणि अशा प्रकारे आधीच गरीब असलेली ही कुटुंब त्यांच्या मुलांना शिकवण्यामध्ये त्यांना म्हणजे वेळ मिळत नव्हता किंवा त्यांचे हे होत नव्हतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं जातीचे दाखले मिळणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी आम्ही ही संकल्पना घेऊन मान्य नामदार बबनरावजी पाचपुते साहेब यांच्याकडे गेलो. त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आपले जिल्हाधिकारी मान्य संजीव कुमार यांच्याकडे गेलो आम्ही. त्यांनीच खऱ्या अर्थाने हे केला. खऱ्या अर्थानं जे जबाबदार अधिकारी आपले प्रांताधिकारी त्यांच्या सहीने जातीचे दाखले दिले जातात आणि त्यामध्ये एखादा जरी बोगस दाखला दिला गेला तरी त्यांच्या एवढ्या मोठ्या नोकरीचा प्रश्न आहे. ते आज फार तरुण आहेत, उद्याचे आपले एखाद्या जिल्ह्याचे कलेक्टर असावेत
असतील आणि उद्या आपले नगर जिल्ह्याचे कलेक्टर असे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने एवढ्या तरुण माणसाने एवढी मोठी रिस्क घेणं आपल्या दृष्टीने फार मोठी बाब आहे. पण खऱ्या अर्थाने त्यांनी फार सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि मी हे दाखले देणारच अशा प्रकारचा एक निश्चय केला. फक्त त्याला वेळ लागत गेला थोडा, पण आज त्यांनी स्वतः या ठिकाणी खरड्यामध्ये येऊन आपल्याला जातीचे दाखले देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि फार मोठ्या संख्येने त्यांनी या ठिकाणी जेवढे शक्य होते तेवढे दाखले दिलेले. आता कुणी काळजी करण्याची गरज नाही, एकही दाखले विना राहणार नाही. खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगत आहे की या ठिकाणाहून बोगस नावं किंवा बोगस प्रकरण आपल्यापर्यंत येणार नाही. गेल्या वेळेस तहसीलदार साहेब एकदा या समाजाच्या सगळ्या या ठिकाणी मिटिंग घेतली होती की जेणेकरून हे सगळे अर्ज तपासण्याच्या संदर्भात त्यावेळेस जयसिंगराव भैसडे आपल्या गावचे सुपुत्र आहेत आणि आपल्या या रजपूत भामटा समाजाचेच एक अधिकारी आहेत, तर ते सुद्धा होते. आणि त्या ठिकाणी एक बोगस नाव आले तर त्यांनी स्वतः आपल्या हाताने काढून फेकून दिलं. अशा पद्धतीनं त्यांना सुद्धा एक भीती किंवा उद्या जर यातनं बोगस जर नावं गेले तर निश्चितपणे ते पुढच्या समाजाच्या दृष्टीने घातक आहे किंवा समाजाच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे हे दाखले दिलेले गेलेले. आता ते सेटलमेंट संदर्भात सुद्धा एक विषय मगाशी राहून गेला की या लोकांना 1942 पर्यंत हे गुन्हेगारी जमातीचे लोक असल्यामुळं यांना एका छावण्यामध्ये काही ठेवलं गेलं होतं बारामती किंवा या परिसरामध्ये. आणि त्या छावण्यामध्ये त्यांना दिवसभर एखादं काम दिलं जायचं आणि त्याच्या मोबदल्याच्या स्वरूपात त्यांना पैसे दिले जायचे. ही गुन्हेगारी जातीपासून किंवा गुन्हेगारापासून प्रवृत्त करण्याचं एक शासनाचं धोरण होतं. त्या ठिकाणी त्यांना सेटलमेंट किंवा निर्वासित छावण्या जसं म्हणता येईल अशा प्रकारच्या त्या छावण्या होत्या आणि त्या छावण्याचे काही जणांना सर्टिफिकेट मिळाले होते. हा सर्टिफिकेटचा बऱ्याच ठिकाणी जातीचे दाखले देताना रजपूत भामटा समाजाचे जातीचे दाखले देताना सगळ्यांना कंपल्शन केलं जातं. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आवर्जून सांगतो की सेटलमेंटच्या दाखल्यांचं काय झालं, परत भविष्यामध्ये लोकांना ती जात सांगायची कुठेतरी अवघड वाटायला. भामटा म्हणलं की लोक संशयित नजरेने सगळे बघायचे. आज आमच्या खरड्याला भामट्याचं खरडं म्हणलं जातं. आम्ही जर नगरमध्ये एखाद्या एसटीत बसलो, शेजारच्याने विचारलं कुठला आहे, आम्ही खरड्याचं म्हणलं तो माणूस पुढचा आमच्या जवळचं उठून मागे बसलेलं. एवढ्या आमच्या गावची दहशत या भामट्यामुळे आहे. पण त्या अर्थाने खऱ्या अर्थाने एक सगळे चांगली लोक आहे आणि यांचं सेटलमेंटच्या दाखल्याचे कुठेतरी कंपल्शन होऊ नये अशा आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. खऱ्या अर्थानं जातीचा दाखला मिळाला म्हणजे सगळे कामं झाली अशातली मागणी आहे. आता या जातीला आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करीन की आपल्याला जातीच्या दाखल्यावर थांबायचं नाही तर यांना पिवळं रेशन कार्ड देण्यासंदर्भातची भूमिका असेल. कारण यातले बरेचसे कुटुंबातले 60 ते 70% लोक पोट पाण्याच्या दृष्टीने धंद्याच्या दृष्टीने बाहेर जातात आणि इथल्या लोकांना फार हालाखीची जीवन जगावं लागतं. तर पिवळे रेशन कार्ड असतील त्यांना ते देण्याच्या दृष्टीने अंत्योदय अन्नपूर्णासारख्या योजना आपण देऊ शकता. त्याच पद्धतीने जे पात्र असतील तेवढेच संजय गांधी निराधार योजना असतील किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळसारख्या योजना असतील हे योजनांपासून वंचित राहतात. खऱ्या अर्थाने यांच्यासाठी एक स्पेशल रिपोर्ट बनवून किंवा स्पेशल आराखडा बनवून त्या दृष्टीने त्यांच्यासाठी ह्या योजना कशा जातील या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न होईल अशी मी आपल्याला विनंती करतो. आता एवढ्यावर आमच्या मागण्या थांबलेल्या नाहीत, कारण या ठिकाणी रजपूत भामटा समाजाबरोबर आमचे पारधी समाज बांधवही या ठिकाणी आलेले. मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो की मान्य विक्रमसिंहजी पाचपुते साहेब 1-1.5 महिन्यापूर्वी जामखेडला आले होते खावटी कर्ज वाटप करण्यासाठी पारधी समाजाच्या लोकांना. त्यावेळेस मी त्या ठिकाणी विनंती केली मान्य विक्रमसिंहांना की खऱ्या अर्थानं तुम्ही जामखेड मधल्या पारध्यांना खावटी कर्ज वाटप केलं पण आमच्या गावातले लोक जे पारधी समाज तो वंचित राहिला. मी अक्षरशः तुम्हाला सांगतो की 2-3 वाजता आमचा दुपारी कार्यक्रम काहीतरी होता. त्यांनी डायरेक्ट राजूरला फोन केला, त्या ठिकाणी ट्रक भरायला लावली आणि रात्रीतून ट्रक या ठिकाणी खरड्यात आली आणि आपल्या जवळजवळ 100 ते 150 लोकांना 3 लाख रुपयाचे खावटी कर्ज याच ठिकाणी आपण वाटलं. तर खऱ्या अर्थाने एवढंच दखल घेणं. आता पारधी समाजाच्या लोकांना एकदम रात्रीतून ते नियोजन झालं. रात्री 11 वाजता आम्ही निरोप दिले की उद्या तुम्हाला ते खावटी कर्ज वाटप आहे. त्या ठिकाणी एक दुःखद घटना घडली होती पारधी समाजामध्ये. अशा वेळेस सुद्धा ते लोक आले आणि या ठिकाणी खावटी कर्ज वाटप देण्यात आलं. मी या ठिकाणी विक्रमसिंह पाचपुते साहेब त्यांचे वडील आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री, मी त्यांना या नात्याने विनंती करतो की या पारधी समाजाला सुद्धा वैयक्तिक लाभाची योजना असतील, आमची घरकुलाची काही प्रकरण आहेत, गॅससाठी काही प्रकरण त्या ठिकाणी प्रलंबित आहे. त्याच पद्धतीने त्यांच्या सुद्धा जातीचे दाखले कुपना संदर्भात रेशन कार्ड सुद्धा नाहीत साहेब त्यांना. त्या ठिकाणी आमची तहसीलदार साहेब आमची चर्चाही झाली होती. त्या दृष्टीने आम्ही ग्रामसभेचे ठरावही घेतलेले आणि सगळं कागदपत्रे पूर्तता केलेली.
या पारधी समाजासाठी सुद्धा असाच एखादा कार्यक्रम आयोजित करून आपण या ठिकाणी त्यांना पिवळे रेशन कार्ड असतील किंवा त्यांचं इतर त्यांना शासकीय जेवढ्या सुविधा पुरवण्यात येतील तेवढ्या आपण कराव्यात. गाई म्हैस सारख्या वैयक्तिक योजनांचा लाभ सुद्धा त्यांना देता येईल. बरेचसे आमचे पारधी समाज गायरानावर आपली शेती करतो आणि उपजीविका करतो. ते गुन्हेगारीपासून पूर्ण प्रवृत्त झालेली मंडळी, त्यांच्या गायरानाला कुठेतरी अधिकृत काहीतरी करता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायला अशी मी आपल्याला या समाजाच्या वतीने विनंती करतो. या ठिकाणी तिसरा समाज मी मुद्दाम घेणार आहे की मुस्लिम म्हातारी समाज, की आम्ही 2 वर्षापूर्वी तर खरडा गाव म्हणजे सगळे 18 पगड जातीचे गाव या ठिकाणी सर्व समाज सगळे एकत्र गुन्ह्या गोविंदात राहतात. एक पारधी समाजाविषयी सांगायचं राहून गेलं की पारधी समाज गावाच्या मध्यवर्तीत राहतो असं मला वाटतं. कुठे उदाहरण असेल तर खर्ड्यामध्ये पूर्ण गावाच्या